कृष्ण जन्माष्टमी तिकडे काल होती. बोनस आहे इथे अजूनही चालू आहे, त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हाला आज पण शुभेच्छा. ओके, sit straight, close your eyes, focus on your breathing. शांत बसा, ताठ, पाठीचा कणा ताठ, डोळे बंद, दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ उश्वासन तुमच्या स्पीडनी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते गिरिम् यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम् परमानन्दमाधवम्. Slowly open your eyes. नाव किती छान आहेत ना, माधवम, परमानंद माधवम, माधव. ओके, तो आता आज 7वा अध्याय संपला. आता आज 8वा अध्यायाची सुरू करतो आपण. ओके, 8वा अध्याय ब्रह्माक्षर निर्देश योग. ब्रह्माक्षर निर्देश योग. श्री गणेशाय नमः. मग अर्जुने म्हणितले, हा होजी अवधारिले, जे म्या पुसिले ते निरुपीजो, सांगा कवणते ब्रह्म कायसया नाम कर्म अथवा अध्यात्म काय म्हणिपे, अधिभूत ते कैसे, एथ आदिदेव
एथ अधिदैवते कवण असे ते उघड मी परी येसे तैसे बोला. आता आपला अर्जुन आहे तो इज व्हेरी इंटलेक्च्युअल ऍक्च्युली. खूप प्रश्न येतात त्याला. सो आता काय त्याने डायरेक्ट प्रश्नच विचारले. देर इज नो प्रिॲम्बल नथिंग. तर अर्जुन म्हणाला की आतापर्यंत तू जे सांगितलंस कृष्णा, तू जे सांगितलंस कृष्णा ते मी व्यवस्थित ऐकलं. आय हॅव हर्ड एव्हरीथिंग दॅट यू हॅव सेड प्रॉपरली. आणि तू जे जे मी विचारलं त्याची तू मला उत्तर दिलेस, पण अजून मला काही प्रश्न आहेत. सांगा कवण ते ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय? कायसा कायसया नाम कर्म. कर्म म्हणजे काय? अथवा अध्यात्म. काय म्हणिपे आणि अध्यात्म म्हणजे काय? आधिभूत ते कैसे. आधिभूत म्हणजे काय? एथ अधिदैवते कवण असे. आणि अधिदैव म्हणजे काय? जे उघडतमय परियेसे तैसे बोला. मी हे जे सगळे वेगवेगळे प्रकार आहे ना ते मला प्रॉपरली तुम्ही सांगा. ब्रह्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव काय? ओके. सो वेगवेगळी ही जे पद आहेत त्यांचा अर्थ काय आहे असं विचारतो. आपण ऐकूया. देव अधियज्ञ तो काही कवण पाये देही. हे अनुमानासी काही दिठी न भरे. आणि नियता अंतःकरणी तू जाणी जसी देह प्रयाणी. ते कैसे कैसेनी हे शारंग पाणी परिसवा माते. अधियज्ञ आणि म्हणजे काय? आतापर्यंत काय प्रश्न होते? ब्रह्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? आणि अधिदैव म्हणजे काय? आता विचारतात ते अधियज्ञ म्हणजे काय? कसा अनुमान घ्यायचा त्याचा? आणि जेव्हा देहामधना प्राण जातात तेव्हा काय होतं? हे तर आपल्याला सगळ्यांनाच इच्छा असते जाणून घ्यायची. ते काय होतं ते सांग मला शारंगपणी. शारंग पाणी. ते कैसवनी हे शारंग पाणी परिसवा माते. नाही नाही नाही, म्हणजे अर्जुन विचारतोय कृष्णाला, मला तुम्ही सांगा. देखा धवळारी चिंतामणीच्या. आता आपले ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता हे प्रश्न केले कोणी? अर्जुनाने. परत काय आठवूया आपण. अध्यात्म ब्रह्म म्हणजे काय? कर्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? अधिभूत म्हणजे काय? अधिदैव म्हणजे काय? आणि अधियज्ञ म्हणजे काय? आणि देहातना प्राण जातो तेव्हा काय होतं? हे असे 7 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्यांनी केले. ओके. तर आता ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आता एवढे प्रश्न केलेत तर ज्ञानेश्वर महाराज गिव्स हिज व्ह्यू अबाउट अर्जुन. देखा धवळारी चिंतामणीच्या. जरी पहुडला होय दैवाचा. तरी वोसणताही बोलू तयाचा. सोपून वचे कैसे अर्जुनाची बोला सवे. आले तेची म्हणितले देवे. परियेसे गाबरवे जे पुसिले तुवा. त्याच्या जो चिंतामणीच्या घरात असतो तो आज झोपलेला असेल चिंतामणीच्या घरात, तरी काहीही बडबडला ना तरी ते चिंतामणी देतो त्याला. तसं अर्जुनाने किती काही विचारलं तरी आता कृष्ण सांगणारच, कारण कृष्ण चिंतामणी आहेत आणि अर्जुन जे आहेत त्यांना चिंतामणी भेटलेला आहे, कृष्ण भेटलेला आहे म्हणून असं. किरीटी कामधेनूचा पाडा. वरी कल्पतरूचा आहे मांदोडा. म्हणून मनोरथ सिद्धीचा चिया चाडा. तो नवलनो हे कामधेनू किंवा कल्पतरूच्या खाली बसून जो काही मागतो त्याला मिळेल ते काय नवल नाही.
कृष्ण कोपोनी ज्यासी मारी, तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी, तो कैशा परी न पावेल. कृष्णाने कोप करून वध पण केलाय, त्यांना पण मोक्ष मिळालाय. तर आता हा जो अर्जुन आहे, जो ज्याच्यावर प्रेम आहे, त्याला त्याच्यावर कृपा कशी नाही करणार असं. जे कृष्णाचे होई जे आपण, तै कृष्ण होया पुले अंतःकरण. मग संकल्पाचे अंगण, ओळगती सिद्धी. आहा. ते म्हणतात जे कृष्णाची होई जे आपण, जे कृष्णच होतात आपण, ते कृष्ण होया आपले अंतःकरण. मग कृष्ण होतात आपले अंतःकरण. जे कृष्णाचे होतात ते कृष्ण त्यांचे अंतःकरण होतात. आणि मग त्यांचे संकल्पांचे अंगण वोळगती सिद्धी, म्हणजे त्यांच्या मनात येईल ते होतं. परी ऐसे जे प्रेम, ते अर्जुनीची याथी निस्सीम. म्हणून तयाचे नाम सदा सफळ, तयाचे काम सदा सफळ. त्याचं जे प्रेम होतं ना, ते निस्सीम होतं. निस्सीम म्हणजे एकाग्र. म्हणून त्याचे काम सफळ होणार, सक्सेसफुल होणार. या कारणे श्री अनंते, ते मनोगत तयाचे पुसते. होईल जाणू आई ते, वोगरुनी ठेविले. जे अपत्य थानी हुनी निगे, तयाची भूक ते मायेसीच लागे. एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य दे येरी. या कारणे श्री अनंते कृष्ण, ते मनोगत तयाचे पुसते. ते विचारतात अर्जुनाला स्वतःहूनच. होईल जाणूनी आई ते, वोगरुनी ठेविले. ओ, ते त्यांचं मनोगत जाणूनच उत्तर देतात. होईल जाणून आई ते, वोगरुनी ठेविले. आईच जाणते मुलाला काय हवंय. मुलाला विचारायची गरज नसते. जे आपत्य थानी हुनी निगे, त्याची भूक ते मायेसीच लागे. एरवी ते शब्द काय सांगे, मग स्तन्य दे येरी. जेव्हा लहान मुलं असतं, जेव्हा आई पाजण्यासाठी जवळ नेते स्तनाच्या, तेव्हा मूल पितं आणि नंतर खेळतं, इकडे तिकडे बघतं. पण आईला माहिती असते की त्याला भूक लागली. म्हणून आई त्याला देते. त्याला विचारायला मूल म्हणतं का, मग स्तन्य दे येरी. मूल नाही म्हणत, आईच देते स्वतःहून. कारण आईला माहितीये की बाळाला भूक आहे अजून. अमेझिंग आहे. म्हणून कृपाळुवा गुरुची ठाई, हे नवलनो हे काही. परी ते असो ऐका काही, जे देवा बोलत जाहले. तसंच गुरूंच्या ठिकाणी आहे. काही आपल्याला मागायला नाही लागत. त्यांना माहिती असतं काय पाहिजे बाळाला, आणि ते स्वतःहून देतात. त्यात काय नवल नाहीये. आता कृष्ण बोलतात. आणि तुम्ही विचार करा, ज्ञानेश्वर महाराजांचे आई लहानपणी त्यांना सोडून गेली. म्हणजे किती त्यांच्या मनात आहे. प्रत्येक गोष्टीत आईची ते उपमा देत आहेत. मग म्हणितले सर्वेश्वरे, श्रीकृष्ण म्हणतात, मग म्हणितले सर्वेश्वरे, जे आकारी इये खोकरे. कोंदले असत न खिरे, कवणे काळी. एरवी सपुरपण तयाचे पहावे.
तरी शून्यची नव्हे स्वभावे, परी गगनाचे ही पालवे, गाळूनी घेतले. हे जे सर्वेश्वर आहे, जो ईश्वर आहे, तो सगळीकडे प्रोत भरलेला आहे. पण असं वाटतं की तिथे काहीच नाही, असं वाटतं की तिथे शून्य आहे, पण ऍक्च्युली ते ठसठसून भरलेलं आहे ब्रह्म. वाटतं की काही नाहीये तिथे, शून्याची तरी शून्याची नव्हे स्वभावे, शून्य नाहीये तिथे, काहीच नाहीये असं नाहीये. आपल्याला वाटतं तिथे ती पोकळी आहे, पण ऍक्च्युली तिथे ब्रह्म आहे. जे ऐसे ही परी विरुळे, असं वाटत नाही, विरळ आहे वाटतं. ये विज्ञानाची ये खोळे, हालवले ही नगळे ते परब्रह्म. ते विज्ञानाचेही खोळे, तिथे सायंटिफिक लॉजिक, इन्फरन्स हे ते काहीही लागत नाही. ते परब्रह्म जे शब्दाच्या पलीकडले आहे, जे जिथे जे आपल्याला सेन्सेसनी ऍक्सेस करता येत नाही, जे आपल्या इंद्रियांच्या आवाक्यात नाही, जे इंद्रियांच्या पलीकडले जे आहे ते ब्रह्म. त्यांनी प्रश्न विचारला ना, ब्रह्म म्हणजे काय, तर त्याचं त्यांनी उत्तर दिलं. आणि आकाराचे निजालेपणे, जन्मधर्मा ते नेणे, आकार लोपी निमणे, नाही काही त्याला आकार नाही, ज्याला धर्म म्हणू शकत नाही, म्हणजे इट डझंट हॅव एनी क्वालिटीज, गुण नाही आहेत. आकार लोपी निमणे, नाही काही आकार वगैरे काही नाही. आकार इट इज बेसिकली फॉर्मलेस, आकार नाहीये त्याला. आकार काय करतं? आकार लिमिट करतं. त्याला आकार नाहीये, ते अनलिमिटेड आहे. आकार म्हणजे काय, बाउंड्री असते ना त्याला. आकार नसतो त्याला, बाउंड्री नसते, फॉर्मलेस. ऐशिया आपुलियाची सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. आणि ही जी स्थिती आहे ब्रह्माची सहज स्थिती, त्याला अध्यात्म म्हणतात. तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. ओके, आता हे 7 गोष्टी आहेत, पण एक्सप्लेन नाही, डिटेल मध्ये जाऊ शकत नाही आणि पारायण. ओके, पण आपल्याला ऍटलीस्ट माहिती आहे की 7 क्वेश्चन्स त्यांनी विचारले आणि ही थोडी थोडी डेफिनेशन्स आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा खूप छान उलगडा केलाय. मग गगनी जेवी निर्मळे, नेणो कैची एके वेळे, उठती घनपटळे नाना वर्णे. एकच गगन आहे, पण त्याच्यात वेगवेगळे ढग, वेगवेगळे कधी काळे ढग, कधी पांढरे ढग, कधी ढगच नाही, कधी लाल प्रकारचे आभा असलेलं गगन, वेगवेगळे असतात ना व्हरायटीज. एकच आहे ना, पण गगन एकच आहे. तैसे अमूर्ती तिये विशुद्धे, तशी जी अमूर्त ब्रह्म आहे, विशुद्ध आहे, त्याच्यात महदादी भूतभेदे, महत्त्व आणि काल आपण जे बोलत भूतभेदे ब्रह्मांडांचे बांधे, होची लागती, आणि त्याच्यात ब्रह्मांड होतं. ह्या त्या ब्रह्मामध्ये वेगवेगळ्या गोष्टी ज्या होतात त्याला ब्रह्मांड म्हणतात. ही खूप आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे भूत भेद होतात, वेगवेगळे ऑर्गॅनिझम, गॅलेक्सीज, हे ते. पै निर्विकल्पाची बरडी, फुटे आदि संकल्पाची विरुडी, आणि ते सवेची मोडोनी ये दोंढी ब्रह्मगोळकांच्या. ब्रह्मगोळक, वेगवेगळी ब्रह्मांड. तया ऐक्यैकाचे भीतरी पाहिजे, त्या एक 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 ब्रह्मांडात जर तुम्ही आत बघितलं, तव बीजाची भरली देखीजे, वेगवेगळे सीड्स आहेत ऑफ डिफरंट ऑर्गॅनिझम. माझी होतिया जातिया नेणिजे लेख जीवा,
त्यात किती जाती आहेत आणि किती काय काय गोष्ट होतात त्यात, त्याची कोण मोजदाद ठेवणार? इट्स अनलिमिटेड, न्यूमरस. मग तया ब्रह्मगोळकांच्या अंशांशा प्रसवती आदि संकल्प असमसहास, हे असो ऐसे बहुवास सृष्टी वाढे. आणि ह्या ब्रह्मगोळकांच्या छोटे छोटे जे अंश आहेत त्याच्यातनं संकल्प, डिझायर्स मुळे वेगवेगळ्या गोष्टी निर्माण होतात आणि प्रसवती म्हणजे बॉर्न होतात आणि खूप अशी सृष्टी वाढते. परी दुजे विण एकला परब्रह्मची संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. खूप जण आहेत, अनेकत्वाचा पूर आला, इतकं आहे ना, न्यूमरस व्हरायटीज. तैसे समविषत्व नेणे कैचे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसती. वेगवेगळे सम आणि विषम, सिमिलॅरिटीज, डिसिमिलर थिंग्स, असे लक्ष योनी, लॅक्स अँड लॅक्स ऑफ योनीज दिसतात. येरी जीवा भावाची पालविये, काही मर्यादाच करू नये. हे जे जीव आहेत त्यांची काय मर्यादाच नाहीये. पाहिजे कवण हे अवघेविये, तव मूळ ते शून्य. खूप वितात, खूप खूप गोष्टी बॉर्न होतात त्यांच्यात, पण मूळ आहे ते शून्य. comes from that which appears to be शून्य. म्हणून करता मुदलन दिसे, म्हणून who is the doer you cannot see. म्हणून करता मुदलन दिसे, आणि सेखी कारणही काही नसे, आणि रिझन, कॉज, हेतू पण नाहीये. दिस इज सो अमेझिंग. करता दिसत नाहीये आणि हेतू पण नाहीये. कुठलीही गोष्ट आपण करतो तर आपण करता बघतो आणि हेतू बघतो नॉर्मल वर्ल्ड मध्ये, राईट? पण हा करता दिसत नाही. आता त्यांनी सांगितलं कसं ते शून्यापासून झालंय, राईट? आणि सांगितलं तर करता न दिसे, आणि सेखी कारणही काही नसे, माझी कार्याची पैसे. कार्य म्हणजे इफेक्ट, कारण इज कॉल्ड कार्य म्हणजे इफेक्ट. वाढो लागे ऐसा करिते न विण गोचरू, करिते न विण गोचरू, अव्यक्ती हा आकारू, निपजे जो व्यापारू, तया नाम कर्म. म्हणून हा करते विदाउट डुईंग जो आलेला आहे, आणि जो अव्यक्त आहे त्याला आकार आलेला आहे, तो व्यापारात जे होतं प्रकृतीमध्ये, कोण करतंय व्यापार? परत ऐका, करते विण गोचरू चा बेसिकली कोण करता नाहीये पण आहे, झालेलं आहे ते. आणि अव्यक्त आहे पण आकारू आहे. अव्यक्त होता, शून्य होता, पण ज्याचा आकार झालेला आहे. ह्या गोष्टींमध्ये जे व्यवहार होतात, ह्या गोष्टींमधनं जे ह्या गोष्टी ज्या अकर्तेपणामुळे जे बाहेर आलेले आहेत आणि अव्यक्त आहे त्याच्यातनं आकार आलेले आहेत, त्याच्यात जे व्यवहार होतात त्याला कर्म म्हणतात. I know it can be a little difficult, but you have to understand it's a very intelligent analysis. तया नाम कर्म. उत्तर देत आहेत. आता अधिभूत जे म्हणिपे, बघा ब्रह्म म्हणजे काय सांगितलं, नंतर काय अध्यात्म म्हणजे काय सांगितलं, आता कर्म म्हणजे काय सांगितलं, आता अधिभूत. आता अधिभूत जे म्हणिपे, तेही सांगो संक्षेपे, तरी होय आणि हारपे अभ्रजैसे. हे जे अधिभूत आहे ते मागे होतं आणि आता आहे. ते असते पण आहाच, नाही होई जे हे साच, जया ते रूपा आणि ते पाच पाच मिळवनिया. हे पंच जे आहेत महाभूत, ते आल्यामुळे
जे येतात ती महाभूत आहेत, ती त्याला अधिभूत ऍक्च्युली असं म्हणतात. पण त्यांचं अस्तित्व, आता किती वेळा, भरपूर वेळा सांगितलं, त्यांचं अस्तित्व तसं नाहीच आहे, खरं आहे असं नाहीये. काल त्यांनी उदाहरण दिलं होतं की आपला एक साप आहे, तो साप लाल दिसतो, काळा दिसतो आणि त्याचे वेगवेगळे टाईप आहे, असं हेड होतं असं, पण दॅट इज व्यर्थ ना, कारण ऍक्च्युली ती दोरी आहे. आपल्याला दिसतो साप, पण कलर दिसतो, दॅट इज सुपर इम्पोजिशन ऑफ व्हॉट ऍक्च्युली इन रियालिटी डज नॉट एक्झिस्ट. सो दॅट्स वाय ही इज नॉट गिव्हिंग दॅट मच इम्पॉर्टन्स टू दॅट. अधिभूताला तेच म्हणतात. भूता ते अधिकरुणी असे आणि भूत संयोगे तरी दिसे, जे वियोगावळे भ्रमशे नामरूपाधिक. आणि ह्या भूतांमुळेच नामरूप असतात. तया ते अधिभूत म्हणजे मग आदि दैव पुरुष जाणीजे, जेणे प्रकृतीचे भोगीजे उपार्जिले. अधिभूत आणि अधिदैव काय आहे, त्या अधिभूतामध्ये जो असतो तो अधिदैव, जो भोगतो, एन्जॉयरशिप ज्याला असतं त्याला अधिदैव असं म्हणतात. जो चेतनाचा चक्षु ही इज कॉन्शियस, जो इंद्रिय देशीचा अध्यक्षु ही इज ऍक्च्युली द सेंटर ऑफ इंद्रियस. जो देहस्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, ही इज द सेंटर पॉइंट ऑफ द डिझायर्स. तो देहस्तमानी वृक्षु संकल्प विहंगमाचा, संकल्प विकल्प येतात ना मनात, मला हे करायचंय, ते त्याच्यामुळे तो जो चेतनाचा जो भाग आहे त्याला अधिदैव बोलले जातात तो. जो परमात्माची दुसरा, हा कोण आहे अधिदैव, जो अंश आहे चैतन्याचा तो कोण आहे, तो परमात्माची दुसरा, तो परमात्माच आहे. हाऊ ब्युटिफुली टेल्स दिस. जे अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची या बरोबरा वोरबारा संतोषे क्षीणे. पण हा परमात्माचा आहे दुसरा, पण त्याला अहंकार आलेला आणि तो त्या अज्ञानाच्या निद्रेत आहे, म्हणून त्याला संतोष, क्षीण म्हणजे दुःख आणि सुख असं येतं. जीव येणे नावे आणि त्याला जीव असं म्हणतात. जया ते आळविजे स्वभावे, ते आदिदैव जाणावे पंचयत पंचयतनीचे. हे आदिदैव, जो जीव आहे ना त्याला आदिदैव म्हणतात. ओके. आता येची शरीर ग्रामी, जो शरीर भावाते उपशमी, तो अधियज्ञ एथगामी पंडुकुमरा. व्हॉट इज सेइंग की ह्या शरीर ग्रामामध्ये जो शरीर भावात राहतो त्याला अधियज्ञ पण म्हणतात, आणि तो मीच आहे. अधियज्ञ दुसरं नाव, अधियज्ञ एथगामी एथगामी पंडुकुमरा. हे अर्जुना, हा अधियज्ञ आहे, तुम्ही आहे. तर त्याचं एक्सप्लेनेशन करत, येर अधिदैवाधिभूत तेही मीची कीर समस्त, परिपंधरे किडाळा मिळत काय साके नो हे. तरी ते पंधरे पण न मळे आणि किडाची ही अंशान मिळे, परी जव असे तयाचे मेळे तर साकेची म्हणजे. आता हा जो अधिदैव होता ना, तो अधियज्ञ म्हणजे जो परमात्मा आहे तोच अधिदैव आहे. पण तिथं ते उदाहरण देतात, एक सोनं असतं आणि सोन्याला ना डाग लावून आणि वेगवेगळं जर दुसरा जर धातू असेल तर त्या दुसऱ्या धातूनी जास्ती त्याला लावलं तर त्याला प्युअर सोनं म्हणत नाहीत ना, त्याला दुसरंच नाव देतात, म्हणून इट हॅज अ डिफरंट नेम असं ते सांगतात. तैसे अधिभूतादि आघवे, हे अविद्येचेनी पालवे, झाकले तव मानावे वेगळे ऐसे. म्हणून आदिभूत
आणि अधिदैव हे बेसिकली वेगळे मानायचे, कारण हे अविद्यांनी झाकलेले आहेत म्हणून. नाहीतर ते काय अधियज्ञच आहे, नाहीतर ते ब्रह्मच आहेत. यू गेटिंग इट राईट? ते ऍक्च्युली त्याला डिफरंट नाही, पण ही इम्प्युरिटी आहे ना अविद्येची, त्यामुळे त्याला वेगळं नाव आहे. तेची अविद्येची जीवनी टीका फिटे, आणि भेदभावाची अवधी तुटे. मग म्हणा एक होनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. फक्त अविद्येची त्याच्यात पडदा आहे, म्हणून इन रियालिटी दोन नाही आहेत ते, त्या पडद्यामुळे दोन दिसतात. पै केशांचा गुंडाळा, ठेविला स्फटिका शिळा, ते वरी पाहिले डोळा, तव भेदिला गमली. एक क्रिस्टल आहे आणि त्याच्यावर ना केसांचा पुंजका पडलाय. तर लांबून बघितलं वाटतं की जो स्फटिक आहे, जे क्रिस्टल आहे, ते असं त्याला असे भेग गेले, तुटलंय. पाठी केश परवते नेले, केस काढले आणि भेदले, पण काय नेणो जाहले. मग आता आपल्याला काय असं वाटतं, हे वेगवेगळे तुटलेलं आता परत बरोबर झालं. तरी डाक देवनी सांडिले, शिळे ते काही. मग आता त्याला काय चिटकवलं का आपण? नाही, तो ओरिजिनल तसाच होता, फक्त ते केसांमुळे, त्या डर्टमुळे तो आपल्याला वाटत होता त्याला भेगा गेल्या. ना ते अखंडीच आयती, परिसंगे भिन्न गमली होती. ते सरिलिया मागवती, जैसी का तैसी. तेवी अहम भावे जाये, तसं होतं, अहम भावे जाये. तरी ऐक्यते आधीची आहे, एकच आहे ते. हेची साचे जेत होये, तो अधियज्ञू मी. तो अधियज्ञू आहे मी. म्हणजे तो बेसिकली जीव अधियज्ञूच आहे, परमेश्वरच आहे, परमात्माच आहे, ब्रह्मच आहे. पैगा आम्ही तुझ सकळ यज्ञ कर्मज, सांगितले काजे काज मनी धरुनी. तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा. परी उघड करुनी पांडवा, दाविजता असे. हा जो अधियज्ञ आहे, तो जो मी आहे, तो जो तूच आहेस, त्याच्यातच बेसिकली तुझे कर्म वगैरे टाकतोस ना, ते त्याच्यातच जातं हवनासारखं. इज जस्ट एक्सप्लेनिंग इट इन अ डिफरंट वे. कारण नैष्कर्म्य सुखाचा ठेवा का? कारण त्याच्यात कर्तृत्व नसतं, भोक्तृत्व नसतं, म्हणजे नैष्कर्म्यत्व असतं. खलू खलू हो की नाही? पाहिलिया वैराग्य इंधन परिपूर्ती. आता ते अजून एक वेगळी उपमा देतात, वैराग्याचं इंधन. इंद्रियानळी प्रदीप्ती. इंद्रिय असतात ना, त्यांना ते वैराग्याने प्रदीप्त करतात. विषयद्रव्याची आहुती देवनिया. विषयद्रव्य, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे विषय आहेत. सेन्स ऑब्जेक्ट टाइप्स, शब्द स्पर्श रूप रसगंध. We do not have any experiences other than these 5 types, right? शब्द म्हणजे साऊंड, स्पर्श म्हणजे टच, शब्द स्पर्श, रूप म्हणजे फॉर्म, रस म्हणजे टेस्ट, आणि गंध म्हणजे स्मेल. ह्या 5 शिवाय काहीही दुसरा एक्सपिरियन्स नसतो. ह्या 5 मध्ये आपल्याला रागद्वेष असतो आणि सुखाचा अनुभव होतो किंवा दुःखाचा अनुभव होतो. सुखाचा अनुभव झाला, राग झाला तर आपल्याला सुख मिळतं, आणि द्वेष झाला तर आपल्याला दुःख मिळतं. दिस नथिंग एल्स. दॅट इज इट. दॅट इज इट. विषय द्रव्याची आहुती देवनिया. विषय द्रव्याची आहुती देवनिया म्हणजे बेसिकली ही गिव्स अप दोज desires or those sense object attractions or attachments. मग वज्रासन तेची उवी. मग स्थिर वज्रासन बसून शोधुनी आधार मुद्रा बरवी.
वेदिकारचे मांडवी शरीराच्या. शरीराची ते अशी वेदिका रचतात आणि आधार मुद्रेत ते बसतात वज्रासन मध्ये. ते संयमाग्नीच्या कुंडे कंट्रोल जो आहे त्याला संयमाग्नी म्हणतात. इंद्रिया वाचेनी पवाडे यजिजती उदंडे युक्ती घोषे. आणि ते युक्ती घोषे अनालिसिस, थॉट प्रोसेसेस, मनन हे सगळं चाललेलं असतं त्या यज्ञामध्ये. हे उपमा आहे. मन मग मन प्राण संयमू, मन आणि प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू. येणे संतोष विजे निर्धूम ज्ञान नळू. मग तिथे निर्धूम ज्ञान नळ येतो, म्हणजे विदाउट एनी स्मोक गेट नॉलेज, म्हणजे क्लॅरिटी. ऍक्च्युली क्लॅरिटी, देर इज नो हेझीनेस. ऐसेनी हे सकळ ज्ञानी समर्पे, मग ज्ञान ते ज्ञेयी हारपे. पाठी ज्ञेयीची स्वरूपे निखिल उरे. ज्ञानी आणि ज्ञेय हे एक होतं. ज्ञेय मीन्स व्हॉट हॅज टू बी नोन, अँड दी नोअर बिकम्स वन अँड द सेम. पाठी ज्ञेयची स्वरूपे निखिल उरे. कम्प्लिटली निखिल, कम्प्लिटली तेच उरतं फक्त. काय? व्हॉट इज टू बी नोन. जे जाणायचं असतं आपण ते होतो. म्हणून आपल्याला काय जाणायचंय ते कळलं पाहिजे. तया नाव का अधियज्ञू, ता नाम गा अधियज्ञू. ऐसे बोलला जव सर्वज्ञू. सर्वज्ञू कोण आहे? काल ज्याचा वाढदिवस झाला, श्रीकृष्ण. ऐसे बोलला जव सर्वज्ञू, तव अर्जुन अतिप्राज्ञू. तया पातले ते, हे जाणूनी म्हणितले देवे. पार्था परी सुत आहासी बरवे, या कृष्णाची या संतोष सवे. येरू सुखाचा जाहला. आता हा मी अधियज्ञ आहे असं कृष्ण म्हणाला. आणि हा अर्जुन जो अतिप्राज्ञ आहे, खूप इंटेलिजंट आहे, आणि देवाला कळलं की ह्याला कळलं, म्हणून तो खूप खुश झाला. अर्जुन, कृष्ण खूप संतोष झाला त्याला. देखा बालकाय चिया धणी धाईजे, का शिष्याचे नि जाहले पण होईजे. हे सद्गुरुची एकलीने जाणीजे, का प्रसवतिया. ऍक्च्युली मुलाचं पोट भरलं की जसं आईचं पोट भरल्यासारखं वाटतं. आईला वाटतं तसंच शिष्याला जेव्हा समजतं तेव्हा सद्गुरूला खूप बरं वाटतं, गुरूंना खूप बरं वाटतं. म्हणून सात्विक भावांची मांदी, कृष्णा अंगी अर्जुना आधी. न समातसे परिबुद्धी सावरुनी देवे, मग पिकलिया सुखाचा परिमळू. का निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू. बोलू बोलिला म्हणे परिसणे याची राया. ऐके बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया. तेथ जाळीते तेही जळे. हे इतकं सगळं सुंदर आहे ज्ञान, ते कृष्ण अर्जुनाला देत होता. आणि देन ही सेड की ऐक रे, हे जी माया आहे ना, ती स्वतः पण जळते आणि ती आपल्याला पण ह्याच्यात जाळते. सो वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल. ऐके बापा धनंजया, ऐसी जळो सरलिया माया. तेथ जळीते तेही जळे. जे आताची सांगितले होते, अगा अधियज्ञू म्हणितले जयाते. जे आदिची तया माते, जाणोनी अंती. आता तो शेवटचा प्रश्न. शेवटमध्ये 2 प्रश्न विचारले होते.
राईट? की अधियज्ञ कोण आहे आणि प्राण जेव्हा जातात तेव्हा काय होतं? आणि दुसरं म्हणजे ना, आता जे मी बोललो, की आपल्याला काय असतं, अननोनची खूप भीती असते. पुढे काय होईल हे माहिती नसतं याची भीती असते. का? कारण आपलं आयुष्य गेलेलं असतं सगळं जाणून त्यात उतरण्यासाठी. आपल्याला जरी माहिती की प्रत्येक क्षण अनोळखी असतं. आपण त्या क्षणाला भेटेपर्यंत प्रत्येक क्षण अनोळखी असतं. तरी पण आपण अनोळखी गोष्टीला घाबरतो. जर आपण जगतेपणी जर हे शिकलो, की अनोळखी गोष्टींना घाबरायचं नाही, तर शेवटच्या क्षणी पण भीती नाही वाटत. कारण ते इट्स अनदर रेल्म. दॅट्स द ओन्ली थिंग. राइट? पण आपल्याला वाटतं आता आपण संपणार म्हणून भीती वाटते. म्हणून हे खूप खूप महत्वाचं आहे. कारण प्रत्येक जण जाणारच आहे. तर हे ऐका. जे आताची सांगितले होते अगा अधियज्ञ अगाय अधियज्ञ म्हणितला जया ते जे आदीची तया माते जाणोनी अंती. हे जो अधियज्ञ आहे, जो मी तुला आता सांगितला, तो जर माहिती असेल, मी आता सांगितलेलं शेवटच्या क्षणी, तर खूप बरं होईल. ते देह झोल ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊनी जैसा मठ गगनी गगना भरुनी गगनीची असे. हा देह जो आहे त्याच्यामध्ये जो आहे ब्रह्म, तो कसा असतो माहितीये का? ऍक्च्युली जो गगनात जो एक आपण मडकं घेऊया आणि त्याच्यात कसं स्पेस असते. स्पेस म्हणजे अवकाश असतो. आणि जो बाहेर अवकाश आहे तो सेमच आहे ना, देयर नो डिफरन्स. तसंच असतं हे. ये प्रतीतीचिया माझ घरी तया निश्चयाची वोवरी आली म्हणून बाहेरी नव्हेची से. त्याला प्रतीती येते त्याची, ज्याला अनुभव होतो त्याचा, त्याला कळतं की आत आणि बाहेर सेम आहे. ऐसे सभाय ऐक्य संचले मीची होनी असता रचिले बाहेरी भूतांचा पाचही खवले नेणतची पडिली. सबाह्य सबाह्य म्हणजे बाहेर आणि आत, सबाह्य अंतरी एकची ठेले मीची होनी असता रचिले. मीच आहे आणि बाहेरी भूतांची पाचही खवले नेणताची पडली. आणि ही जे आहेत शरीर जे आहे ती ऍक्च्युली खवले आहेत. खवले म्हणजे टरफले. द काय म्हणतात त्याला? टरफल तुम्हाला माहिती असेल. इट्स अ शीथ. जस्ट अ कव्हरिंग. पाचही खवले, पाचही माहिती आहे ना तुम्हाला? अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश. ही पाच खवले म्हणू शकता. किंवा धरती, आप, पृथ्वी, आप, अग्नी, वायू आणि आकाश, हे पंचमहाभूतांची खवले म्हणू शकतात. ती काढली की काय उरतं? उभयपण नाहीच जयाचे मा पडिलिया गहन कवण तयाचे म्हणून प्रतीतीची पोटीचे पाणी नहाले. म्हणून ते जेव्हा पडतात, जेव्हा ज्याला प्रतीती झालेली असते तो शांत असतो. शांत असतो. ते ऐक्याची आहे वोतली की नित्ये चिया हृदयी घातली जैसी समरस समुद्री धुतली रुळेची ना. कारण असं एकदा त्याची स्थिती झाली की तो असा, काय म्हणतात त्याला, ही इज नॉट फिअरफुल आणि त्याला मळ नाही लागत ह्या भीतीचा किंवा अज्ञानाचा मळ लागूच शकत नाही त्याला.
पै आथवी घट बुडाला, तो आत बाहेरी उदके भरला. पाठी दैवगत्य जरी फुटला, तरी उदक काय फुटे. आता जर घट आहे तो जरी बुडला पाण्यामध्ये, तरी आत बाहेर काय आहे? पाणी आहे ना, उदक आहे, पाणी आहे. म्हणून पाठी दैवगत्य जरी फुटला, मग जरी तो माठ जरी फुटला, तरी काय उदक फुटे? तर काय पाणी काय तुटतं का त्याच्यामुळे? ते तसंच राहतं. ना तरी सरपे कवच सांडिले, का उबारे न वस्त्र फेडिले, तरी सांग पाका मोडले, आवे वा माझी. जसं साप त्याची स्किन काढून टाकतो किंवा जसं आपण कपडे काढून टाकतो, तर काय आपल्याला फरक पडतो का त्याचा? तैसा आकारू आहाच भ्रंशे. त्यामुळे आकार जो आहे तो भ्रंश आहे. आता मी माठाचं उदाहरण दिलं, मग नंतर सापाचं कातड्याचं उदाहरण दिलं आणि कपड्यांचं उदाहरण दिलं. हा, म्हणजे त्याने आकार येतो, राईट. वाचुनी वस्तूचे ते साचलीची असे, वस्तू तशीच राहते. तेची बुद्धी जालिया विसुकसे, कैसोनी कैसेनी आता. जर तशी बुद्धी झालेली असेल की मी तो आहे जो बाहेर आहे, मी निश्चल आहे, मी तो परब्रह्माचा अंश आहे, त्याला जन्म नाहीये, मृत्यू नाहीये. जेव्हा अशी प्रतीतीमुळे जेव्हा बुद्धी होते, त्याला कोणी काय हलवू शकतं का? नाही. कैसेनी आता म्हणून या परी माते, अंतकाळी जाण तसा ते मोकलिती देहाते, ते मीची होती. त्यामुळे तर मी जे सांगतोय, जे अंतकाळी असे जाणतात की अरे मीच आहे, मी आता जो आहे बाहेर आहे तोच आहे आत, ते अंतकाळी जरी देह सोडतात आणि ते मग माझ्यामध्ये विलीन होतात. हे रवी तरी साधारण, जे जाणतात त्यांचं असं होतं. उरी आदळलिया मरण, जो आठवू धरी अंतःकरण तेची होई जे. काय म्हणतात बघा कृष्ण आणि ज्ञानेश्वर महाराज. आणि साधारण लोक ते शेवटच्या क्षणी जे आठवतात तेच होतात. यू बिकम व्हॉट यू थिंक ऍट द लास्ट मोमेंट. शास्त्रांमध्ये पण लिहिले आहे, ऑफकोर्स आता कृष्ण सांगतात, ज्ञानेश्वर महाराज सांगतात. शेवटच्या क्षणी जर तेव्हा तुम्ही त्या परमात्मा स्वरूपाचं, म्हणजे स्वतःचं जे स्वरूप आहे त्याचं जर तुम्ही चिंतन करत असाल, तर तुम्ही त्याला विलीन होता. पण शेवटच्या क्षणी जर तुम्ही काही दुसऱ्या गोष्टीचा विचार कराल, तुम्ही ती गोष्ट होता. जैसा कवणू एक काकुळती, पळता पवन गती, दुपावली अवचित्ती, कहू माझी पडियेला. आता तया पडण्या आरवते, पडणे चुकवावया पारवते नाही, म्हणून तेथे पाडवेची पडे. आता कोणी जर धावत असेल जोरजोरात, तर जर एकदम थांबवलं तर तो पडणारच ना. तेवी मृत्यूचे अवसरे एके, जे येऊनी जीव समोर ठाके, ते होणे मग न चुके भलतया परी. बापरे. त्यामुळे तो जीव असतो, तो जेव्हा ऍट दॅट लास्ट मोमेंट जे त्याच्या डोळ्यासमोर असतो ते होतं. आणि जागता जव असिजे, तव जेणे ध्याने भावना भाविजे, डोळा लागता खेवा देखिजे तेची स्वप्न. जे तुम्ही दिवसभर करता ना, तेच रात्री स्वप्नात येणार ना. सो इन अदर वर्ड, जे तुम्ही आयुष्यभर केलंय तेच शेवटच्या क्षणी तुमच्या डोळ्यासमोर येतं. म्हणजे बरेच जण म्हणतात अरे शेवटी ना देवाचं नाव घेतलं पाहिजे, पण देवाचं नाव नुसतं टाइमपास नाहीये. ते मन किती व्याकुळ होतं शेवटच्या क्षणी. मग तेव्हा जर त्याचं जर आठवण येत असेल, तर ते आयुष्यभर केलेलं असेल तरच ना. ते कसलं शेवटच्या क्षणी येणार आहे? आयुष्य जर आपण विचार केला की घरात जेवण आहे का, हे आहे का, ते आहे, मग तेच येणार शेवटच्या क्षणी.
इट्स नॉट गुड और बॅड, दिस इज हाऊ इट इज. वाईट किंवा चांगलं म्हणत नाही, पण हा स्वभाव आहे प्रकृतीचा. ते आपण जाणून त्याच्यासारखे वागलो तर आपण हुशार, नाही तर आपण मूर्ख. तेवी जितेनी अवसरे, जे आवडोनी जीवी उरे, तेची मरणाची मेरे मरे मेरे फार हो लागे. त्यामुळे जगताना जे आवडतं तेच शेवटी पण आवडत असतं त्याला. की शेवटी लगेच आधी 20 वर्ष डिस्को मध्ये डान्स करणं, मग एकदम शेवटी लास्ट क्षणी काय देवाचं कीर्तन आठवणार का? नो. आणि मरणीया जे आठवे, तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. म्हणून जे मरणीया जे आठवे, जसं जे आठवतं त्याप्रमाणे त्याला गती मिळते, म्हणून सदा स्मरावे. मी जे आता तुला सांगितलं, किंवा मला मला म्हणजे त्या आत्मस्वरूपाला. डोळा जे देखावे, काकानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेरी आघवे, मीची करुणी घालावे, मग सवी काळी स्वभावे मीची आहे. मला डोळ्यांनी बघा, मला कानानी ऐका, मला मनानी भावानी बघा, आत बाहेर आघवे सगळं माझ्याकडेच बघा, मग स्वभावे मीची आहे. मग तुम्हाला ते एफर्टलेसली बघायला कळत जाईल. अर्जुने ऐसे जाहलिया, मग न मरिजे देह गेलिया, मा संग्रामो केलिया, भय काय तुझे तुझ. मग कसली भीती तुला? तू मनबुद्धी साचेसी, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी, हे माझी भाक, हेची काई सयावरी होये. ऐसे जरी संदेहो वर्तते आहे, तरी अभ्यासुनी आधी पाहे, मग नव्हे तरी कोपे. तुला जर मी बोलतो याच्यात डाऊट असेल तर त्याचं प्रॅक्टिस कर आणि तुला कळेल. तर मग रागव माझ्यावर. आणि हे जे ना, डोळे जे देखावे, कानी हन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेरी आघवे, मीची करुणी घालवे, मग सवी काळी स्वभावे मीची आहे. अभंगात मला येतं, मी कुठला अभंग आठवला मला. बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीव भावे, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावा विठ्ठल जीव भावे. हेच सांगतायत तुकाराम महाराज. येण्याची अभ्यासेसी योगू, अभ्यास ज्याचा अभ्यास असतो असा तो योगी. चित्तासी करी पाप चांगू, अगा उपाय बळे पंगू, पहाड ठाकी. ज्याच्यात जे बळ नसतं ते पण प्रॅक्टिसनी येतं. तेवी सदा अभ्यासे निरंतर, चित्तासी परमपुरुषाची मोहर, लावी मग शरीर असं अथवा जावो. आहा. म्हणून चित्ताशी परमपुरुषाची मोहर नेहमी नेहमी लावा, ठेवा. मग शरीर आहे किंवा नाही काही फरक नाही पडत. जे नानागती ते पावते, ते चित्तवरील आत्म्या ते, मग कवणी आठवी देहाते गेली गेले की आहे, पैसरितेची नियोगे, सिंधू जळा मिनले गोघे, ते काय वर्तते आहे मागे, म्हणून पाहो येती, नाते समुद्रेचे होऊन ठेले, तेवी चित्ताचे चैतन्य जाहले, जेत यातायात निमाले, घनानंद जे. सरिता समुद्रात मिळते. He's giving different examples. जयाचे आकार विण असणे, जया जन्मना निमणे, जे आघवेची आघवेपणे देखत असे,
जे गगनाहून जुने, जे परमाणाहुनी साने. परमाणू, तेव्हा पण अणू, परमाणू, ॲटम्सचं बोलाय 13th सेंचुरी. आकार विनासणे, जन्म विणे निमणे, आघवेची आघवेपणे देखत असे गगनाहून जुने. परमाणाहुनी साने, छोटे, परमाणाहून. जयाचेनी सानिध्याने विश्वचळे, त्याच्या सानिध्यानी विश्व चालतं. जे सर्वाते ययाविये, सगळे त्याच्यातनं जन्मतात. सर्वजणे जेणे जिये, जिये त्याच्यामुळे जगतात. हे तू जया बिहे अचिंत्य जे, देखे वोळंबा इंगळून चरे, तेजी तिमिर नशिरे. तेजामध्ये काय अंधार जाऊ शकतो का? जे दिहाचे अंधारे चर्मचक्षुसी, सुसडा सूर्यकणांचा राशी, जो नित्य उदो ज्ञानियांसी, अस्तमानाचे जायासी अडनाव नाही. तया अव्यंग वाणेया ब्रह्माते, प्रयाण काले प्राप्ते, जो स्थिरावले चित्ते, जाणोनी स्मरे. हा जो अव्यंग, ज्याच्यात काही व्यंग नाहीये, विकार नाहीये, तो अव्यंग ब्रह्म प्रयाण काले, जेव्हा जायच्या वेळेस प्राप्त करतो. स्थिरावले चित्ते, एकदम स्थिर चित्त. स्थिर चित्त कधी होणार? शेवटीच होणार ना, जर आपल्याला प्रॅक्टिस असेल तर. जाणोनी स्मरे, बाहेरी पद्मासन रचुनी, पद्मासन रचुनी, उत्तराभिमुख बैसोनी, उत्तराला फेसून करून बसायचं. जीवी सुख सुनी क्रमयोगाचे. एखाद 2 मिनिट. आतू मीनलेनी मनोधर्मे, स्वरूप प्राप्तीचीनी प्रेमे, आपोआप संभ्रमे मिळावया. आकळोनी योगे मध्यमा 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 मध्यम मार्गे, अग्निस्थानोनी निगे ब्रह्मरंध्रा. ते योगिक टर्म्स वापरतात. बेसिकली आता तुम्ही असं स्वस्थ बसून मन शांत करून, मग जी कुंडलिनी जी आहे ती सुषुम्नेतनं वर येऊन हृदय स्थानी ते प्राण आणि बाकीचे जे पृथ्वी आणि आप जे कुंडलिनी पूर्णपणे खाते, आणि नंतर तिथे अग्नी होते. अग्नी जी शक्ती रूप मग मारुत होते, आणि मग मारुत वर जाते. दॅट इज द प्रोसेस ही इज अगेन टेलिंग इन शॉर्ट. तेत अचेत चित्ताचा सांगा तू, अचेत चित्ताचा सांगा तू, आहाच वाणा दिसे मांड तू, तेथ प्राणू गगना तू संचरे का, परी मनाचे नि स्थैर्य धरिले. माइंड बिकम स्टेबल. भक्तीची या भावना भरला, योग बळे परी मनाचे नि स्थैर्य धरिला, भक्तीची या भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होऊनी. योगबळाने सज्ज होतो तो. भावभक्ती पण असते. लव नी कॉन्सन्ट्रेशन होतं. कुठलंही कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्स लव. यू डोंट नीड एनिथिंग एल्स. फॉर एव्हरीथिंग यू जस्ट नीड लव. एव्हरीथिंग हॅपन्स. तो जडा जडा ते विरवितू, भ्रूलता माझी रचतू, जैसा घंटानाद लयस्तू घंटेसीच होय. जसा घंटानाद घंटेमध्ये जातो, तसा ह्याचा विलय त्याच्यातच होतो, ज्याच्यातनं तो बाहेर आलाय. का झाकलिया घटीचा दिवा, नेणीच काय जाहला केव्हा, का रीती जो वाढावा देह ठेवी. त्या दिवा असा झाकतो तेव्हा वाट कशी शांतपणे जाते, तसं तो शांतपणे विलय होतो. तो केवळ परब्रह्म, जया परमपुरुष ऐसे नाव, ते माझे निजधाम होनी ठाके.
असा तो परमपुरुष होतो आणि तो माझ्याच ठिकाणी येतो, कारण तो मीच आहे असं तो जाणतो. जया परमपुरुष ऐसे नाम, ते माझे निजधाम होनी ठाके. सो ब्युटिफुल ही एक्सप्लेन्ड. खरंच पूर्ण ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म म्हणजे काय, कर्म म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय, अधियज्ञ म्हणजे काय, आणि प्राण प्रयाणाच्या वेळेस देहातून काय होतं ते सगळं सांगितलं. कुठे असं ऐकायला मिळेल आपल्याला. खूप पुण्य असतील आपली, खरंच राहून राहून वाटतं. आणि महाराज शिकवतायत आपल्याला, खरंच. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. डोळे उघडा. थँक्यू. उद्या 6:30 भेटू परत.